शेतकरी मित्रांनो, जून महिना हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा महिना ठरणार आहे, कारण की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे सोबतच जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे। ती तारीख आणि वेळ देखील जाहीर झालेली आहे। सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता या दोन्ही योजनेच्या हप्त्याची शेतकरी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याच्या नंतरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असं शेतकऱ्यांना वाटतंय, परंतु असं न होता दोन्ही हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, इथून पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता येतो त्याच वेळेस येतो, परंतु आता तसं होणार नाही। या दोन्ही योजनेचे पैसे सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने पीएम किसान योजनेच्या आधारावर सुरू केलेली आहे। त्या योजनेकडे पाहूनच या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिला जातो। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळतो। इतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत नाही। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता ही मोठी खुशखबर आहे। 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही। लवकरच महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं धोरण आखलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तारीख जर पाहिली ती 10 तारखेच्या आत दुपारी 12च्या नंतर या योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही संभाव्य तारीख तुम्हाला सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।